तालुक्यातील सोनाळा गावामध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले चौकात 14 जानेवारी रोजी मकर संक्रांतीच्या दिवशी एक ढोक गिधाड पक्षी 3:30 वाजेदरम्यान आढळल्याने नागरिकांनी या पक्षाला पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती। दरम्यान या पक्षाला वनविभागाने रेस्क्यू केले। याबाबत सविस्तर वृत्त असे की मकर संक्रांतीच्या दिवशी दुपारी सोनाळा गावामध्ये वन्य पक्षी गिधाड जातीचे दिसून आले असता सदर गिधाड पक्षाला रेस्क्यू करून पशुवैद्यकीय सोनाळा येथे आणून गिधाडची वैद्यकीय तपासणी केली असता सदर पक्षाची टॅगिंग नंबर E96 व M89 क्रमांक असलेला दिसून आला। तो पक्षी सुखरूप असल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले। पुढील मार्गदर्शनाखाली राहुल सिंग तोलिया DYCF अकोट वन्यजीव विभाग अकोट तसेच गणेश टेकाडे अकोट तसेच डॉक्टर प्रमोद जाधव पशुवैद्यकीय अधिकारी सोनाळा व अजय बावने सोनाळा यांच्या मार्गदर्शनाखाली कपिल मोरे वनरक्षक सालवन बीट PA जागरवाल वनरक्षक पिंगळी बीट व NY पळसपगार सोनाळा परिक्षेत्र सोनाळा तसेच चेतनजी वर्मा वन्यजीव प्रेमी सोनाळा सुनील सखाराम खिराळे वनसेवक आरिफ केदार वनसेवक सुमित भास्कर वनसेवक सूर्या सूत गिधाड पर्यवेक्षक यांनी सोनाळा येथून गिधाड संशोधन केंद्र सोमठाणा येथे नेण्यात आले। संग्रामपूर प्रतिनिधी अमोल ठाकरे। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राइब करा। थँक यू फॉर वॉचिंग।